तुमच्याकडे फक्त आणि फक्त 20 मिनिटाचा वेळ असणार आहे 4 ओव्हरचं हे इनिंग संपवण्यासाठी. तर लवकरात लवकर आपण आपलं फील्ड सजवायचंय. आमिर वॉरियर्स, चला आमिर वॉरियर्स लवकरात लवकर मैदानात यायचंय. आमिर वॉरियर संघ आपल्याला हा शेवटचा कॉल असणार आहे. लवकरात लवकर मैदानात यायचंय. आमिर वॉरियर्स, दिस इज लास्ट कॉल फॉर यू. लवकरात लवकर मैदानात यायचं आहे आणि आपलं फील्ड सेट करायचंय. आणि त्याचबरोबर आदित्य 11 संघ, आपण आपली सलामी जोडी बॅट्समन लवकरात लवकर फील्डवर पाठवायचे आहेत. आमिर वॉरियर्स लवकरात लवकर आपण फील्ड सजवून घ्यायचे. 20 मिनिटाचा वेळ असणार आहे आपल्याकडे 4 ओव्हर्स हे षटक संपवण्यासाठी. कमिटीकडून सूचना करण्यात येते आमिर वॉरियर्सच्या संघाला, जर आपण पुढच्या 2 मिनिटात सामन्याला सुरुवात केली नाही तर आपल्याला 5 रनांची पेनल्टी लावण्यात येईल. तर लवकर आपण आपली फील्ड सजवून घ्यायची आहे अथवा आपल्याला 5 रनांची पेनल्टी ते लावण्यात येईल. पुढील 2 मिनिटात आपल्याला सामना सुरुवात करायची आहे. सामनावीर ठरलेला आहे विजय. और इसी के साथ हमारे साथ यहाँ सातपुते के फैन है यहाँ पे, कृष्णा सातपुते के लिए एक बार जोरदार तालियां हो जानी चाहिए और उसी के साथ साथ विजय के लिए भी बहुत बहुत शुभकामनाएं आपको. पंच सामना चालू करा चालेल. थँक्यू सो मच कल्पेश. आणि आता जाऊया आपण मॅचच्या दिशेने. समोर पाहिलं तर आमिर वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध आदित्य 11 संघ. पहिलाच बॉल मात्र विकेटची संधी होती जरूर, परंतु कॅच ड्रॉप झाली कुणाची तर विजय याची. आणि आता मात्र पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती पाहिलं कॅच ड्रॉप झालाय. आदित्य 11 संघाकडून सुरुवात झाली. श्री गणेशा झालाय आणि धावसंख्या झाली ती 1. आता फलंदाज स्ट्राईक इन वरती पाहिलं तर निलेश ओव्हर 40 देखील वयाची 40 ओलांडली, परंतु पहा फिटनेस त्यांचा, उंच षटकार मारण्याची किमया ठेवतात ते. परंतु आता ऑनसाइडच्या दिशेने ढकललेला बॉल, परंतु ते क्षेत्ररक्षक तैनात होता. जरूर एक धाव तर नक्कीच मिळेल. पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर विजयाची विकेटची संधी होती जरूर, थोडीशी चुकी झाली आणि मात्र कॅच ड्रॉप झाला. किती घातक ठरू शकतो विजय, येणारे बॉल सांगतील. ओ पंचांकडे अपील आणि पंचांनी ती दाद दिले क्षेत्ररक्षकाला आणि मात्र पाहिलं तर कॅच स्वरूपात मात्र फलंदाज होईल बाद. विजयाची खेळी संपुष्टात. नवीन बॅट्समन मोहित. आता मॅच सगळं फास्ट खेळायचं, कारण 3 वाजून 10 मिनिटं झालेले आहे. अजूनही आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे, त्यामुळे आता फास्ट खेळा मित्रांनो. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपल्याला मॅच खेळवायचे, त्यामुळे आपल्याला अंधार होण्याच्या आधी सगळे सामने आपल्याला संपवायचे. ही नोंद घ्या सर्व टीम चे कॅप्टन्स आणि त्यांचे ओनर्स यांनी देखील. पुढील बॉल ओ घुटना टेक आणि तमाशा देख असंच काय, परंतु
चेंडू हवेमध्ये आणि झेल काय घेतलाय मित्रांनो अफलातून. टाळ्या काय होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी. काय सुंदर झेल टिपला इथे. डायव्हिंग एफर्ट, डायव्हिंग कॅच. नक्कीच याची प्रशंसा होण्याजोगा हा कॅच होता. शेवटपर्यंत बॉलवर आपली नजर टिकवणं किती इम्पॉर्टंट असतं. या ग्राउंडमध्ये जे कोणी नवीन खेळाडू, यंग खेळाडू, लहान खेळाडू जे कोणी उपस्थित असतील त्यांनी याची नोंद घ्यावी. नक्कीच हा झेल बघण्यासारखा होता, टिपण्यासारखा होता आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये हा कैद झालेला आहे हा क्षण. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला इथे पाहायला मिळाली. नक्कीच नवीन फलंदाज झाला आशू. साजिद ने बहुत ही बेहतरीन कैच पकड़ा है. जोरदार तालियां होनी चाहिए साजिद के लिए एक बार. बहुत ही बेहतरीन कैच. आशू नवीन फलंदाज झालेत. आशू लेफ्ट हँड बॅटर आहेत. त्यांच्यासमोर पाहिलं तर गोलंदाज देखील तितका चांगला काय झेल घेतला मित्रांनी. अफलातून झेल अगदी पाहिलं ना शेवटपर्यंत बॉलवरती नजरा होत्या आणि काय डाय मारत असताना तो झेल घेतला आणि मग नक्कीच विकेट मिळाली मोहित यांची. आता धावसंख्या झाली 3 टोटल. हैट्रिक का ये बॉल और क्या इस गेंद पर कैच हो सकता है. सबकी निगाहें यहाँ पे फील्डर वॉरेंसी के साथ. डीपीएल की पहली हैट्रिक. जोरदार तालियां बजनी चाहिए इस बॉलर के लिए. बहुत ही बेहतरीन खेल का प्रदर्शन कल्पेश द्वारा. इसके पहले का ये कैच था जो साजिद ने डाइविंग एफर्ट लेके पकड़ा था और इसी के साथ साथ और एक विकेट का पतन होते हुए हैट्रिक बॉल थी ये. इस हैट्रिक बॉल पे और एक विकेट का पतन होते हुए बहुत ही बेहतरीन यहाँ पे कैच. देखिए बॉलर हैट्रिक जरूर कलेक्ट करते हैं लेकिन उसी के साथ साथ उसे सपोर्ट लगता है वो है फील्डर्स का. बहुत ही बेहतरीन फील्डिंग हमें यहाँ पे देखने मिली आमिर 11 संघ की तरफ से. बहुत ही बेहतरीन कैचिंग और बॉलिंग का यहाँ पे एफर्ट. अभी तक इस ओवर में सिर्फ और सिर्फ 2 रन जाया किए हैं. सिर्फ 2 रन खर्च किए हैं. अभी भी इस ओवर की आखिरी गेंद. क्या इस आखिरी गेंद पे और एक विकेट चटका सकते हैं अपने टीम के लिए. बहुत ही बेहतरीन टप्पे की थी ये गेंद. ओवर की समाप्ति. इस ओवर में आई सिर्फ और सिर्फ 2 रन. यानी कि स्कोर बोर्ड पर एक ओवर बाद लग चुके हैं सिर्फ 2 रन. और विकेट्स कितने गिर चुके हैं भाई. 3 विकेट. महंगा साबित जरूर हुआ ये ओवर वो लेकिन बैटिंग टीम के लिए. हाँ पवन आप कुछ कह रहे थे शायद. नक्कीच या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली गोलंदाजाने केली. त्यानंतर एक मेडन ओव्हर षटक देखील आलं या स्पर्धेमध्ये. आता मात्र काय पराक्रम होईल का अजून असं काय वाटतंय तुम्हाला कल्पेशजी. चलिए अगला बैट्समैन आ चुका है अब बैटिंग क्रीज पर. एक ओवर बाद स्कोर हो चुका है 2 रन. और इसी के साथ आमिर 11 के ओनर आमिर जी ने यहाँ पे बड़ा यहाँ पे अनाउंसमेंट किया है कल्पेश के लिए. कल्पेश आपको यहाँ पे 501 रुपए का इनाम जाहिर हुआ है. जोरदार तालियां बजनी चाहिए कल्पेश के लिए. और इसी के साथ साथ जो डाइविंग कैच हमने देखा साजिद का तो साजिद के लिए 201 रुपए का यहाँ पे इनाम आमिर 11 के ओनर आमिर ने यहाँ पे जाहीर किया है. नवीन गोलंदाज आला. गोलंदाजासाठी विलास दुसऱ्या षटकामध्ये अगदी पाहिलं तर धावा संख्या पाहिली तर रोखली गेली. 2 धावा पहिल्या षटकामध्ये आले. 3 विकेट घेतली. एक हॅट्रिक देखील पाहायला मिळाली या स्पर्धेची. परंतु आता विलास आले. समोर पाहिलं तर निलेश आहेत त्यांच्याकडे देखील चांगला अनुभव आहे. या खेळाडूकडे देखील वयाची 40 ओलांडली परंतु फिटनेस पहा काय फिटनेस आहे यार. अगदी एखाद्या यंगस्टरला लाजवेल असा फिटनेस आहे त्यांचा. देखिए मैं कह रहा था आमिर 11 की टीम को कि कृपया आपको 20 मिनट के अंदर अंदर ये इनिंग खत्म करना है. इसका मतलब ये नहीं कि भाई विकेट के बाद विकेट चटकाओ. थोड़ा बैट्समैन को भी मौका दो यार रन बनाने का. थोड़ा तो टारगेट रखो खुद के लिए. चलिए शुरू करते हैं इस ओवर को. पहिला बॉल निलेश समोर असतील विलास. जास्त वेळ घ्यायचा नाही आमिर वॉरियर्स. पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला कळवतोय सूचना. वारंवार कमिटी आम्हाला तुमच्या सुचवते की जास्त वेळ घेऊ नका. पहली गेंद थी ये विलास की.
नक्कीच डॉट बॉल आलाय. और ये डॉट गेंद. पहिला बॉल पाहिला तर नक्कीच नक्कीच पाहिला तर डॉट बॉल आलाय जरूर निलेश यांच्या समोर. पुढील बॉल विलास यांचा. ओ पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर शरीराला आदळला आणि मात्र नक्कीच पंच आमच्याकडे इशारा करता बाईच्या स्वरूप लेग बाईच्या स्वरूपात मात्र एक धाव दिली जाईल. धाव संख्या झाली ती 3 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी विलास हे देखील करतात. आतापर्यंत चांगले बॉल टाकलेत नाही टप्प्यावरती. ओहो यावेळी देखील कव्हरच्या वरतून खेळायचा प्रयत्न परंतु जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच आमच्याकडे इशारा करत असताना इट्स अ 4 रन. चौकार आलाय आता. फलंदाज होते तिथे पाहिलं तर रबी. हा देखील बॉल आणि इथे देखील फलंदाज होईल बाद. काय कॅच घेतली मित्रांनो. चांगलं रोखून ठेवलंय फलंदाजाला आतापर्यंत आमिर इलेव्हन या संघाने. काय झेल घेतला. आतापर्यंत विकेट पाहिलं तर तब्बल गेलेत त्या 4 विकेट गेल्यात. षटक पाहिलं तर दुसरा मार्ग असतोय आणि गोलंदाजी करत असताना विलासाने देखील चांगली कामगिरी केली. पहिलं तर षटक पाहिलं असेल ना कल्पेश तर ते होतं कल्पेश. कल्पेश पहिलं जे षटक होतं त्याच्यामध्ये फक्त 2 धावा आल्या आणि 3 विकेट घेतली. या षटकामध्ये त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना विलास देखील आतापर्यंत त्याने धावा पाहिल्या तर खर्च केला तर 5 आणि परंतु 1 विकेट देखील त्याने घेतली. साईड स्क्रीनच्या बाजूला जे प्रेक्षक बसले त्यांनी सगळ्यांनी उठायचं. साईड स्क्रीनच्या बाजूला जे सर्व खेळाडू आहेत त्यांनी त्वरित तिथून उठायचे जरा. साइड स्क्रीन पे अगर कोई बैठा है साइड स्क्रीन के सामने तो अभी के अभी वो जगह खाली कर दीजिए. साइड स्क्रीन के पास अगर कोई बैठा है. नवीन बॅट्समन विकासाला मात्र विकास करावा लागेल रनांचा. ओहो अप्रतिम बॉल पडल्यानंतर बॉल कळलाच नाही. पहा मित्रांनो यावेळेस देखील खेळाडू होईल बाद. काय गोलंदाजी केली विलासाने. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. आज चांगली गोलंदाजी तो करतोय आणि इथं मी विकेट मिळत असताना धाव संख्या झाली एकूण ती 7 विकेट आणि 5 धावा. 7 धावा झाल्यात. आता हा देखील बॉलर असेल ऑन हॅट्रिक. एक हॅट्रिक तर झाली. दुसरी होईल का विलासाची. पुढील बॉल हा देखील बॉल पाहिला तितका चांगला होता परंतु लखन होते तिथे फलंदाज. ओव्हरची होईल समाप्ती आणि धावसंख्या झाली ती एकूण पाहिले तर 7च धावा आहेत. विकेट पाहिले तर 5 गेल्यात कल्पेशी. तो मैच की समरी कुछ इस प्रकार है. स्कोर बोर्ड पर लग चुके हैं 5 रन और विकेट का पतन हो चुका है 7. यानी कि 5 रनों पर 7 विकेट का नुकसान. भाई ये स्कोर थोड़ा सा गड़बड़ नहीं लग रहा है क्योंकि बहुत ही बेहतरीन बॉलिंग यहाँ पे की है आमिर 11 की टीम ने. बहुत ही अच्छा खेल का प्रदर्शन. अभी तक काफी इकोनॉमिकल साबित हुए सारे बॉलर आमिर 11 के. देखना होगा इसके सामने आगे अगला ओवर डालने कौन आएगा. अगला बॉलर है मलिक. अभी तक दोनों ओवर्स में विकेट का पतन होते हुए पहली ओवर कल्पेश की हैट्रिक देखेंगे. ये अगली ओवर
और इस तीसरी ओवर को शुरुआत होते हुए ब्लॉक होल में थी ये गेंद, सीधा जाएगी, फील्डर को यहाँ पे मौका बनता हुआ कैच का, लेकिन इस बार फील्डिंग में थोड़ी सी गलती और इस गलती का नतीजा कैच हो चुका है ड्रॉप। बैट्समैन को यहाँ पे जीवन दान मिलता हुआ स्कोरबोर्ड धीरे धीरे आगे बढ़ रहा है, एक एक कदम चल रहा है, 8 रनों पर आके रुका है। देखेंगे अगली गेंद। अच्छे टप्पे की ये गेंद, थोड़ा सा अतिरिक्त उछाल मिलते हुए इस गेंद पर थोड़ी सी कट हुई बैट्समैन से, थोड़ी दूरी पर जाती हुई ये गेंद और डॉट बॉल। इसी के साथ दूसरी गेंद डॉट बॉल। इसकी पहली वाली गेंद पर सिर्फ 1 रन और कैच ड्रॉप देखने मिला। इसके बाद जो मैच खेला जाएगा वो डीएनएस ग्रुप वर्सेस भूआदि 11। दोनों टीमों के कप्तानों से निवेदन है कृपया इस बार सीधा कवर्स की दिशा में खेल दिया था इस गेंद को और 1 रन कंप्लीट कर लिया है। इसके बाद वाला सामना खेला जाएगा डीएनएस ग्रुप वर्सेस भूआदि 11। दोनों टीमों के कप्तानों से निवेदन है कृपया टॉस का बॉस में आ जाइए टॉस के लिए। डीएनएस ग्रुप वर्सेस भूआदि 11। इस बार रिवर्स हिट मारने का प्रयास जरूर था, लेकिन डॉट गेंद वापस एक बार। स्कोर बोर्ड मानो जैसे थम गया है, रुक गया है, एक प्लेटफॉर्म पे ये ट्रेन रुक चुकी है रनों की। देखेंगे अगली गेंद। ओवर डाल रहे हैं मलिक। स्टेप आउट करके यहाँ पे मारने का प्रयास जरूर है, फील्डर नीचे आते हुए, लेकिन फील्डर बने यहाँ पे दर्शक, क्योंकि गेंद जाएगी सीधा सीमा रेखा पार, रन आएगा 6 यानी षटकार। डीजे साउंड। ओके, तो अगला जो मुकाबला है वो खेला जाने वाला है डीएनएस ग्रुप वर्सेस भूआदि 11। दोनों टीमों के कप्तानों से निवेदन है कृपया तैयार रहिए। भूआदि 11 वर्सेस डीएनएस ग्रुप, दिस इज लास्ट कॉल फॉर यू। अच्छे टप्पे की ये गेंद थी, वापस एक बार रिवर्स हिट मारने का जरूर प्रयास था, बॉल जाएगी स्टंप्स के पीछे, थोड़ी सी मिसफील्ड, लेकिन कोई बात नहीं, इस गेंद पर आएगा सिर्फ 1 रन। स्कोरबोर्ड एक एक कदम आगे चलते हुए अब पहुंच चुका है 16 रनों पर। एक बड़ा हिट जरूर देखने मिला इस ओवर में। आखिरी ओवर होगा ये, चौथा ओवर, महत्वपूर्ण ओवर होगा आमिर 11 की टीम के लिए। पहले 2 ओवर बहुत ही अच्छे साबित हुए, पहले 2 ओवर्स में काफी अच्छा विकेट का पतन, सक्सेसफुल बॉलिंग हमें देखने मिली। देखेंगे ये आखिरी ओवर, कौन आएगा इस आखिरी ओवर में। आमिर 11 वर्सेस आदित्य 11 के बीच खेला जाने वाला ये मुकाबला। आदित्य 11 की स्ट्रैटेजी जरूर होगी इस आखिरी ओवर में 1 या 2 बड़े हिट लगाने की। स्कोरबोर्ड अब पहुंच चुका है 16 रनों पर, 16 रन्स। आखिरी ओवर, इस आखिरी ओवर को लेके आ रहे हैं रोमी। 4th ओवर, इंपॉर्टेंट ओवर दोनों टीमों के लिए। पहली गेंद और पहली ही गेंद पे एलबीडब्ल्यू की अपील जरूर करेंगे बॉलर यहाँ पे, क्योंकि ये गेंद जाके सीधा लगी थी बैट्समैन के पैर पर, लेकिन अंपायर का इशारा लेग बाइज ना, लेग बाइज के स्वरूप में रन आता हुआ। अगली गेंद रोमी की, वापस एक बार बड़ा हिट लगाने का यहाँ पे जरूर प्रयास है, फील्डर यहाँ पे भागते हुए, पूरा प्रयास होगा इस बॉल को रोकने का, लेकिन
थोड़ी सी नमी के कारण ये गेंद जरूर रुकी, रनआउट का मौका यहाँ पे जरूर बनेगा और विकेट कीपर ने काफी सूझबूझ भरा काम यहाँ पे जरूर किया, थ्रो किए बिना खुद आके इस गेंद को स्टंप पे लगाया और इसी के साथ एक और विकेट का पतन होते हुए हर ओवर में मानो एक विकेट तो जरूर जा रही है। स्कोर बोर्ड 22 रनों पे आके थम चुका है। अगला बैट्समैन आते हुए क्रीज पर अभी भी ए, तो सीन कुछ इस प्रकार है, अभी लास्ट बैट्समैन आ चुका है क्रीज पे और इस इनिंग की ये आखिरी गेंद भी है। बड़ा शॉट खेलने का यहाँ पे जरूर प्रयास था लेकिन गेंद जाएगी एक टप्पा, दो टप्पा, तीन टप्पा, सीमा रेखा पार, रन आएंगे पूरे 4। डीजे साउंड। आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. फोर रन का टारगेट यहाँ पे होगा, 34 रन टू विन टू आमिर वॉरियर्स, आमिर 11 की टीम के लिए यहाँ पे। दरम्यान पुढचा सामना हा खेळवला जाणार आहे डीएनएस ग्रुप वर्सेस भू आदी 11 या दोन संघांमध्ये. तर आपला निर्णय आपण कळवायचा आहे. ठीक आहे, आपण डिस्कस करा. तर बॉलिंग, अच्छा फिल्डिंग करण्याचा आपण इथे निर्णय घेतलेला आहे. तर आतापर्यंत आपण बघताय की कशा प्रकारे या डीपीएलचं आयोजन एक प्रकारे झालेलं आहे आणि आपण टॉस जिंकून पहिले बॉलिंग करायचा निर्णय घेतलाय. काय या निर्णयामागे नक्की काय स्ट्रॅटेजी आहे, आपण आतापर्यंतच्या मॅचेस नक्कीच अनालायसिस करता आहात का आणि काय आपला एक थॉट प्रोसेस काय आहे, काय विचार आहे बॉलिंग घेण्यामागे? नक्कीच दोन शब्द आपल्याला ऐकायचे आहेत. भू आदी टीमचे आपण कॅप्टन आहात, चांगली खेळते आपली टीम नक्कीच. तर काय सांगाल, आपल्या टीमला कसं मोटिवेट कराल? नाही, मॅच आम्हाला कशी पण जितायची आहे. मॅच जितच आम्ही करू प्रयत्न एकदम. मॅच जिंकायची असं म्हणताय? तर अशा प्रकारे
भूआदी 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि पहिले फिल्डिंग करायचा इथे निर्णय घेतलेला आहे. थँक्यू सो मच कल्पेश. आणि आता जाऊ मॅचच्या दिशेने अमीर वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध पाहिलं तर आदित्य इलेव्हन संघ आणि तर अशा प्रकारे आपल्या इथे आपल्या सोबत जोडलेले आहेत विशेष अतिथी आदित्य 11चे ओनर सन्माननीय श्री रुपेशजी तलवार आणि यांचा यथोचित इथे सन्मान केला जातोय आपल्या या DPLच्या कमिटीकडून. खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद आपल्या या सपोर्ट बद्दल रुपेशजी. नक्कीच भविष्यात सुद्धा आपल्याकडून अशीच सपोर्टची आशा असेल आम्हा सर्वांना. अतिशय चांगल्या प्रकारे या सर्व टुर्नामेंटचं नियोजन केलेलं आहे. रुपेशजी, मी तुम्हाला नक्कीच इथे विनंती करेन की आपण या सर्व आयोजनाबद्दल, सर्व संघाबद्दल आणि आपण स्वतः देखील एका संघाचे संघ मालक आहात, आपल्या टीम बद्दल नक्कीच 2 शब्द इथे मांडावेत. काय सांगाल सर्व खेळाडूंना, सर्व प्रेक्षकांना आणि या DPLच्या एकूणच कमिटीला? हॅलो, मी फक्त माझ्या टीमला ऑल द बेस्ट म्हणून मी सांगू शकतो, कारण की हा एक खेळ आहे. इथं हारणं आणि जिंकणं हे तर एक पद्धतच आहे. तिथं कोण भाषा नाही की कोण काय गुलाम नाहीये. हा एक खेळ आहे. खेळच्या पद्धतीने हा खेळ खेळावा. नक्कीच. तर रुपेशजी असं म्हणतायत की हा एकूणच सर्वांचा आवडता असा क्रिकेटचा खेळ आहे. इथे कोणच मोठं नसतं, कोणी छोटं नसतं, सर्व एक समान असतात आणि ग्राउंडवर जेव्हा सर्व खेळाडू येतात तेव्हा संपूर्ण जिद्दीने आपला 100% देऊन आपल्या संघासाठी महत्त्वाची अशी कामगिरी ते करतात. याचबरोबर त्यांनी आपल्या टीम आदित्य 11 या संघाला इथे महत्त्वपूर्ण संदेश दिलाय. ते म्हणतायत माझ्या संघाला ऑल द बेस्ट, नक्कीच चांगली कामगिरी करा आणि भविष्यात देखील तुमच्या टीमचा मी संघमालक होण्याची माझी तयारी असेल. चांगली कामगिरी करा. सगळ्या खेळाडूंना इथे त्यांनी त्यांची प्रशंसा केली आणि त्याचबरोबर कमिटीचे देखील त्यांनी इथे प्रशंसा केली आहे. आणि सर्व संघ मालक आणि सर्व खेळाडूंना इथे मी विनंती करेन की जोपर्यंत कमिटी कोणताही निर्णय देत नाही तोपर्यंत कोणीही सर आपण सामना सुरू करावा. सर, पहिला बॉल, पंचांचा इशारा, तो अतिरिक्त धाव, वाईड रन्स. तर कमिटीकडून अशी सूचना देण्यात येते की आज कितीही मॅचेस खेळवल्या जाऊ शकतात, त्यामुळे सर्व संघ मालक आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे कोणी घरी जाऊ नये, कमिटीशी नक्कीच संवाद साधावा. पुढचा चेंडू फुल लेनचा हा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन हा चेंडू चाललेला, परंतु इथे फिल्डर तैनात आणि याचबरोबर धाव फलकावर 1 रन. पहिला रन इथे आलेला आहे आमिर 11 या संघासाठी. थँक्यू सो मच कल्पेश. जाऊया मॅचच्या दिशेने. पाहतोय आपण कपिल, माफ करा. आणि आता आपण अमीर वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध पाहिलं तर आदित्य वॉरियर्स असा सामना पाहतोय. चांगला स्ट्रोक पाहिला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहेत आणि नक्कीच एक धाव. पाहिलं तर धावसंख्या तितकीशी मोठी नाही आहे. 34 धावा धाव फलकावरती लागल्या. 33 धावा लगावल्या गेल्या. 34 धावेचं लक्ष ठेवलं गेलं आमिर 11 या संघाकडून. गोलंदाजी पाहिलं तर तितकी चांगली झाली आमिर 11 या संघाची. पाहिलं तर एक हॅट्रिक पाहायला मिळाली. त्यानंतर विलास आले, त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. आणि मात्र पाहिलं तर फलंदाजाला रोखलं गेलं. थोडंसं पाहिलं तर फिल्डिंगमध्ये
परिवर्तन करत असताना निलेश. धावसंख्या 34. पुढील बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितका चांगला बॉल येतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 3 चेंडू 3 धावा समीकरण झालेलं आहे. आणि आता नेक्स्ट बॉल असेल. रिव्हर्स अटेम्प्ट केला. स्विच हिटचा फटका अफलातून होता, तो देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन यांच्या बॅट मधून येत असताना अफलातून चौका. मिळतील 4 धावा. उलटा फुलटा काय खेळला, तसा बॉल पडला आणि जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि 4 धावा नक्कीच मिळाल्या सचिन यांना. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. आणि नक्कीच पंच आमच्याकडे वळत असताना बाईच्या स्वरूपात एक धावसंख्या झाली ती 8 धावसंख्या. धाव फलकावरती लागलेली गेली आहे. आणि पाहिलं तर शेवटचा बॉल या षटकातील नरेश यांचा. हा देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी काय फटका खेळला गेला. जसा टप्पा पडला तसाच धावसंख्या झाली आता एकूण ती पाहिलं तर 14 धावा पहिल्या षटकामध्ये ठोकल्यात. एक षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर पाहिलं होतं सचिनचा स्विचचा फटका, तो देखील चांगला आला. आणि त्यानंतर धावसंख्या एकूण झाली ती 14 धावा. धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज नक्कीच. 18 चेंडू 20 धावा हे समीकरणात आलंय. नवीन गोलंदाज प्रदीप आलेत गोलंदाजीसाठी. स्ट्राईक वरती पाहिलं तर आता सचिन असतील. त्या सचिन आतापर्यंत एक चांगला फटका खेळा. एक त्यानंतर पाहिलं तर त्याच्याकडून अपेक्षा असतील संघाच्या, कारण आता 18 चेंडू 20 धावा हे समीकरण आलंय. मग आता सामना त्याआधी एक पाहिला तुम्ही, कुठेतरी थोडासा दडपण असेल गोलंदाजावरती, कारण धावा पाहिला तितक्याशा नाहीये. परंतु हा क्रिकेटचा खेळ कधी काय होईल याचा नेम नाही. कोणत्याही क्षणी मॅच एकतर्फे होऊ शकते. जरा स्पीडअप करा जरा सामना. पहिला बॉल. ओहो, पहिला बॉल हा देखील जाईल. ऑन साइडला खेळत असताना बॉल फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स 6. सचिनने हा देखील बॉल पाहिला तर तितकासा चांगला कनेक्ट झालेला नाही, परंतु नक्कीच एक धाव तो रोखणं. दुसरी धावीचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आहे, परंतु फेकी थोडीशी कुठं तर पाहिलं तर थोडीशी चुकते, परंतु नक्कीच 2 धावा मिळते सचिन यांना. धावसंख्या आता झाली ते एकूण 22 धावा. प्रदीप आहे गोलंदाजीसाठी, त्याच्या क्षमता आहे पण कमबॅक करण्याची. थोडा अपील पंचांकडे अपील केली जाते, परंतु थोडा पंचांवर त्याचा कोणताही दबाव नाहीये. फेकी थोडीशी खराब आहे. जरूर क्षेत्ररक्षक येतात विजय आणि पंच आमच्याकडे लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. LPW चा पाहिलं तर तिथे पंचांकडे दात मागितली, परंतु पंचाने स्पष्ट नकार दिला. आमचे पंच पाहिले तर
मयूरजी असतील, त्यानंतर संदीपजी सर. पुढील बॉल प्रदीप यांचा अगदी. हो चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे विजय. आणि नक्कीच पाहिलं तर एक धाव मिळेल, कारण त्यांना माहिती आहे सामन्यामध्ये थोडीशी पहिले चुरस निर्माण करावी लागेल, कारण धावसंख्या तितकीशी नाहीये. धावसंख्या झाली एकूण 24 धावा. अजूनही 10 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रदीप यांच्याकडे क्षमता आहे, एखाद दुसरा डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. ओहो हेलिकॉप्टर फटका, परंतु कुठे लँड होईल. हो नक्कीच पाहिलं तर इट्स अ 6. पंच आमच्याकडे इशारा करत असताना काय हेलिकॉप्टर खेळ आहे. नवीन बॉल. अखिल भारतीय हे डीएनएस ग्रुप वर्सेस भू आदि 11. भू आदि 11 एंड डीएनएस ग्रुप. डीएनएस ग्रुप जल्द से जल्द शुरुआत कीजिए अगली मैच को.